नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसर रोड, अर्धापूर। आज आपण रब्बी पिकातील हरभरा या पिकाबद्दल एक माहितीस्तव व्हिडिओ बनवत आहे। हरभरा पीक हे आपण प्रामुख्याने घेतो, त्यामध्ये हरभरा जी काही आपण पेरणी केली आहे, पेरणी केल्यानंतर पहिली फवारणी अथवा दुसरी फवारणी यामध्ये ही काही काळजी घेणे गरजेचं आहे। त्यामध्ये आळी ही प्रामुख्याने येतेच, त्यासाठी आपण कीटकनाशक हे घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हरभरा या पिकास बुरशीजन्य आजार येतात, त्यामध्ये हरभरा ही पूर्णतः उधळून जाते, जे की आपण पाहत आहोत। अशा पद्धतीने हे हरभरा उधळलेला आहे, याला मर लागली आहे, म्हणून आपल्याला एक चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी ही घेणं गरजेचं आहे। आपण पाहत आहोत की ही अतिशय मर लागली आहे, त्यामुळे हरभरा पीक हे उधळत आहे। या पण झाडास 50% पिवळं पडून हे उधळण्याच्या मार्गी आहे। हे असा बुरशीजन्य आजार हे जमिनीतून येत असतो पिकाला। मुळ्यांच्या भोवती यांचा पहिल्यांदा अटॅक होतो। हे अशा पद्धतीत बुरशी लागलेली आहे। ही बुरशी झाडाला घेरल्यास मुळीला हे झाड अशा पद्धतीत उधळून जाते। यामुळे कुठला विलंब न करता आपण एक बुरशीनाशकांचाही आपण आपल्या फवारणीमध्ये उपयोग अवश्य घेतलाच पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला पिकांची उत्तम वाढ, फांद्या हे होण्यासाठी एक टॉनिक स्वरूपातील जी काही औषधं असतात त्याचाही उपयोग घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। तण नियंत्रणासाठी कोळपणी करणे हेही आवश्यक आहे। त्याचबरोबर कुठे गवत काही असल्यास त्याची खुरपणी करणे हेही त्याचबरोबर गरजेचं आणि आवश्यक गोष्ट आपण याच्यात सांगू शकतो। सद्यस्थितीमध्ये हरभरा या पिकास फवारणी चालू आहे। यामध्ये बुरशीनाशक, आंतरप्रवाही, कीटकनाशक आणि टॉनिक आणि काही खतांचा सहभाग आहे। आपण पाहतोय हरभरा पीक आहे, पातळ दिसते, परंतु याला फवारणी केल्यास पूर्णतः रान झाकून जाईल। त्यामुळे आपण विलंब न करता फवारणी ही केलीच पाहिजे। हरभरा या पिकावर आळी ही कीटकजन्य प्रादुर्भाव असतो, त्यामुळे आळीचा नायनाटसाठी कीटकनाशक घेणे हे अत्यंत गरजेचं असते। आपण बघत आहोत ही आळी दुय्यम अवस्थेमध्ये आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्याला माहितीस्तव पण वेळोवेळी असतो आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करावी ही नम्र विनंती।